सुरुवात करण्याची मतलब आहे ते कुठं का जायना. नंतर व्लॉगिंग अजिबात सोपं नाही बरं का. आणि आम्ही चौवरीचं मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. असं मसाला पॅक होऊन हे सगळे मसाले आता अख्खे जगभर जाणार. हाय बेबी बाय. येतो बाय. हॅलो गाईज, वेलकम टू डेली व्लॉग 1. ज्यात मी दाखवणार आहे की मी नक्की माझा एक दिवस कसा असतो. इट्स ऑल अबाउट ओनली शूट, एडिट अँड रिपीट, दॅट्स इट. जे करतोय आयुष्यात ते म्हणलं तुम्हाला सगळ्यांना दाखवावं. बाहेर एवढं ऊन आहे, कसं आपलं व्लॉगिंग अजिबात सोपं नाही बरं का. चायला आधी बघा कोण आजूबाजूला आहे का नाही आणि मग शूट करा. अरे मी पण आता ठरवलं डेली व्लॉगिंग करायचं. काय वाटतंय तुला, बघणार का माझा व्लॉग? का बघणार नाही, तुझं नाही तर कोणाचं बघायचं. बीटीएस दाखवायचे आपले शूट्सचे, आपण जे करतो ते. शर्ट घालून आला पण ते मागचं येणारच नाही याच्यामधलं. कशामधलं ते चुकीचं आहे, कट करायचं. काय ते बनियन मधले यायलाच पाहिजे ना भावा. आतून बाहेरून माणूस एकसारखाच पाहिजे. आपल्याकडे डेली व्लॉगचा प्रॉब्लेम काय माहितीये का, लोक काय म्हणतील कसं म्हणतील याचा लय विचार व्हावा. लय ते काय करण्याचा अर्थ नाही तुझा. तुझ्या सारख्याचं तर रोज सगळ्यांना आवडेलच बघायला, पण रोज काय तर थ्रिल पण आहे ना. खरंच आहे थ्रिल. शूट करताना रोज कुठं जाऊन प्रॉब्लेम. मला पण भीती काय वाटते माहिती का डेली व्लॉगिंगच्या. तर रस्त्यावर ते फोन घेऊन निघालो की ते लोक बघणार, मग जज करणार, ऑकवर्डनेस. सुरुवातीला नंतर काय फरक. अरे मी पण आता असं ओपन अप होतो, पण ते नाही का सारखं दाबून. आता पण बघ की तुझ्या घरात ब्लॉग करतो असं दर्पण आलंय मला का. सुरुवात करण्याची मतलब आहे ते कुठं का जायना. नंतर आता कसं काढतंय अशा पद्धतीनं हा वॉफल तयार झालेला आहे. परवा मी बेल्जियम वॉफल खाल्लं बरं का. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा खाल्लेलं, पण तुझ्याकडे जे मी खाल्लेलं ना हे करून काकू इथं खाल्लेलं आपलं वॉफल, घरी बनवून खाल्लेलं वॉफल आहे ना, बरं वाटतं. ते बाहेर पैसे देऊन 150 रुपये 180 रुपयाचं खायचं म्हणलं ना, ते गोडच म्हणून खावं लागतं रे, पैसे दिलेत म्हणून. त्यात 150 मध्ये किती 8 एक वॉफल बनतील. कळलं, घेऊन टाका. मशीन फक्त 500 रुपयाची, तरी पण परवडते रोज खायला. हा ना, माझ्या भले 100-200 व्ह्यूज जातील, पण जेवढे बघते तेवढे मी घ्या पॅकेट. हा, आणि आता दोन्ही पण बनतात, पॅकेट पण बनतो, वॉफल पण बनतो. हा व्यक्ती असा माणूस आहे ज्या घरात हर्षीचं चॉकलेट आहे, हे काय अमूलचं आईस्क्रीम आहे, हे काय फ्रूट सिरप आहे, काय काय ठेवलंय घरात भावा. अरे तू माझ्या घरात जाशील ना, माझ्या घरात आईस्क्रीमच्या डब्यात तुला वाटाणे भेटतील. माननीय अथर्वसाहेब बाबर यांच्या हस्ते यांनी बनवलेलं जो प्रोडक्ट आहे मिलेट मिक्स, त्यानं आपण आज हे पॅनकेक लाईट मध्ये दाखवतो. पॅनकेक बनवलंय. वॉफल बनवलं. वॉफल आहे काय, सॉरी. पर्क्स ऑफ हॅव्हिंग अँड शूटिंग फूड प्रोडक्ट्स. झाल्यावर खायला भेटतं. खरंच बेस्ट आहे तुम्ही काकू, बेस्ट. आयुष्यात असा मित्र असावा. सेम डे अनदर मीटिंग, बट डोंट ट्राय दिस ॲट होम. माणसानं काय पण करावं, पण धंदा करू नये का. धंदा करू नये. दिवसातली दुसरी मीटिंग, सकाळपासून एकत्र आहे, पण संध्याकाळी एक होणार आहे. अजून संध्याकाळी एक. सो आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. तर आमची मीटिंग या ठिकाणी अशी चालती. मस्त फुकटमध्ये कॉफी पिली का रे. हे असं असतं, हे असं फुकटमध्ये प्यायला भेटतं. सकाळी कोल्ड कॉफी, आता हॉट कॉफी, सुट्टीच नाही बाबू. तर या ठिकाणी आपण बघत आहोत हे पॅकेजेस गावभर जाणार आहेत. आणि आम्ही चौवरीचं मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. हा म्हणजे मसाला कसा येतो तुमच्यापर्यंत हे आम्ही दाखवतोय. मसाला बनतो कसा आहे आमच्या पेजवर जाऊन बघा. आणि तिकडून म्हणून तो मसाला असा भरला जातो. हा असा भरला जातो. केअरफुली, हायजिनिक आणि पद्धतीने आपण त्याला तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नाही, उलट टाकू शकतो भरताना. हात नाही लावत आपण मसाल्याला हाताने. नो फिजिकल टच. हे असं करून असं काही नाहीये आपलं जे काय ते ओरिजिनल. I use spatula, silicone spatula. There is no wastage. अजिबात वेस्टेज नाही करत आम्ही. असं आम्ही एका साईडला घेऊन भारतीय इंडियन नारी टाईप आम्ही असं एका टाईपला घेऊन, म्हणजे एकही ते टूथपेस्ट कसं आपण दाबून त्याचा पेस्ट काढतो, तसं आम्ही ओला वाटण्याची पेस्ट काढतो आणि त्याच्या त्याच्यात असे भरतो. असं मसाला पॅक होऊन हे सगळे मसाले आता अख्खे जगभर जाणार आहेत. पॉवर ऑफ इंस्टाग्राम, पॉवर ऑफ मार्केटिंग, पॉवर ऑफ XYZ. तर आता आहे आपला शूट 2 ऑफ द डे, जो आपण कुठला आयफोन रे, iPhone 15 Pro Max मध्ये शूट करणार आहोत.
आता आपण जो व्हिडिओ शूट करतो तो कुकिंगचा व्हिडिओ. सो जो झाला आपण ॲड शूट करतोय त्यात आपण दाखवतोय की हाऊ आय कन्झ्युम माय फूड फ्रॉम रिअली मेकिंग फूड. त्यासाठी आपण आता कुकिंगचे बी रोल्स घेतोय जेणेकरून हे व्हिडिओमध्ये टाकायला आपल्याला सोपं पडतं. कशाला म्हणजे हो झालाय तुझा ओला. म्हणजे आपण जे खातो ना ते एक टक्का पण नाही खात दादा. जो माणूस आयुष्यात कधी डाएट करत नाही तो डाएट व्हिडिओजचे शूटिंगचे व्हिडिओज करतो. सो फायनली शूट इज डन अँड नाव कम्स द मोस्ट टफेस्ट पार्ट, डेटा कॉपी अँड एडिटिंग. चेंज इन प्लॅन. कामं होत राहतील पण लहान पोरांना भेटणं, लहान पोरांवर वेळ घालवणं, हाय बेबी, खूप क्रुशल आहे. कशी आहे तू? आताच मला कळलं माझा भाऊ माझ्या पुतणीला घेऊन मुंबईला निघाला. सो म्हणलं ती जायच्या आधी सातारा स्टँडला थांबणार आहे, भेटून घ्यावं. जस्ट अ चेंज फॉर अ ब्रेक. कशी आहे तू? कुठे जायचं? कुठे बाय 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 बाय. जा बाप्पांकडे. बाय. ए नाही यायचं, नाही यायचं. बाय. हा येतो. बाय बाय. बॅक टू वर्क. हा शूट मी लाईनअपला घेतलाय. इथं ऑडिओ ऑलरेडी जो रेकॉर्ड केला तो लाईनअप लावलाय. स्वतः ह्याच्यावर जाणार क्लिप्स आणि मग जाणार बॅकग्राऊंड म्युझिक. आपण वॉफलचं शूट केलं सकाळी. बेसिक लाईनअप एडिटला जस्ट सगळे व्हिडिओज आहे त्याचे ठेवायचे. कुठल्याही व्हिडिओला ऑडिओ हा खूप महत्वाचा असतो. व्हॉइस ओव्हर मागून घेतले दोन्ही. दिस टाइम मी ह्याच्या व्हिडिओला मुलीचा व्हॉइस ओव्हर वापरला आहे बिकॉज मुलींचं ऑडियन्स रिटेन्शन जास्त असतं रील्सवरती एस्पेशली. तो व्हॉइस ओव्हरचा जो ऑडिओ आहे तो लावायचा, क्लिप्स ठेवायचे, बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करायचं अँड दॅट्स इट डन. ऑल्सो आधनं मधनं आपल्याला ऑडिओचे जे मधले स्पेस आहेत ना ते स्पेस कट करावे लागतात. म्हणजे ऑडिओ कट होत नाही. असे जे ऑडिओज असतात ना ते येत नाहीत. सो त्या ऑडिओज पण आपल्याला प्रॉपरली ऐकून कट करावे लागतात. सो दोन्ही रील्स आजच शूट, एडिट आणि अपलोड झाले सुद्धा. सो दॅट्स इट. दॅट वॉज ऑल अबाउट व्लॉग 1. सो भेटूत आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. आय होप यू एन्जॉयड इट. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड डू कमेंट्स व्हॉट यू लाईक. तुम्हाला काय आवडलं या व्लॉगमध्ये सगळ्यात जास्त. आणि ऑल्सो वन मोर थिंग, जर मी जे एडिट करतो ते अजून जाणून घेण्यासाठी जर इच्छुक असाल तर आपण अजून त्यात व्हिडिओज इन डिटेल बनवत जाऊ. सो दॅट्स इट. रडलो मी पण ॲक्च्युली जेव्हा माझी पुतणी मला सोडून गेली. बट कोई ना, फिर मिलेंगे. चलते बाय बाय.